आणि तो तुम्ही एक लहानपणी एक ॲडव्हर्टाईज बघितली असेल, बंटी तेरा साबुन स्लो आहे क्या करके. त्यामधला जो ना बंटी, तो हाच बंटी. तो त्या बंटीचा आहे ना लहान भाऊ, हा छोटा बंटी. हां तो असू नको असू नको. तर नमस्कार मित्रांनो, मी प्रशांतमध्ये स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आहे ना, आताच आपण जॉबवरून आलो आहे. तर आज गुरुवार आहे, आपण स्वामींच्या मठात जाणार आहे. तर आपण ॲक्टिवाकडनं आणि आपण जाणार चारकोपला. तर आपल्यासोबत दिवेश आहे. तर पटपट आपण आपले ॲक्टिवा काढू आणि जाऊ तिकडे. पहिला दिवेशकडे जायचं, मग दिवेशला घेऊन तिकडे जायचं. त्याचं घर जवळ लिंक रोडला लागतं. तर चला, तर जास्त आपण टाईम न घालवता आपण जाऊया तिकडे पटपट. मग तिकडे तो भेटेल, मग तिकडून आपण चारकोपच्या मठामध्ये जाऊया. तर तुम्हाला दाखवतो मी. लास्ट टाईम पण दाखवलं नाही, या टाईमला पण मी दाखवतो तुम्हाला कसं वातावरण असतं तिकडे. एकदम मस्त भजन वगैरे असतं ते. तर चला, डायरेक्ट तिकडेच भेटू. बाय. तर आपण आता जस्ट ना दिवेशच्या इकडे आलो आहे, लिंक रोडला बंदरपाकडीला. तर आपल्याला ते दिवेश भेटला आहे. तर दिवेश आणि मी जाणार आहे. तर चला पटपट जाऊ. आता उशीर झाला आहे, कारण का आरती चालू झाली ना की मग थांबायला लागेल. तिकडून मग आपल्याला दुसरं पण एक काम करायचं आहे, त्या इकडे पण जायचं आहे. तर चला जाऊ फटफट. तर फायनली आपण पोचलो इकडे चारकोपला. आणि समोरच आपला स्वामींचा मठ आहे आणि इकडे लाईन आहे एवढी. आणि जस्ट आताच आरती चालू झाली आहे. आता बघू, हे लाईन थांबूया, आरती दरम्यान निघूया ना, आतमध्ये जाऊया. एवढी पूर्ण एक लाईन आहे आणि आतमध्ये पण बरीच लाईन आहे. तर चला, फायनली आपल्या इकडून झालं आहे दर्शन, म्हणजे आरती करून झाली आहे आणि आपण लांबूनच दर्शन घेतलं आहे. आपल्याला उशीर होते. आता जायचं आपल्याला ट्रॉफीवाल्याकडे जायचं आहे. इथून जाऊया ना, इथून पाठवून तर आपण जाऊया डायरेक्ट ट्रॉफीवाल्याकडे जायचं आहे. आपल्याला ट्रॉफ्या घ्यायच्या आहेत थोड्याफार. तर आज तर डन करायचं आहे. त्या दिवशी आलेलो आम्ही लोक, मी आणि मंदार, पण ते ट्रॉफ्या बुक केल्या नव्हत्या आम्ही लोकांनी. तर आपल्याला जाऊन ते बुक करायचं आहे आणि त्याला सगळं पेमेंट वगैरे करून, हाफ पेमेंट करून स्टिकर्स वगैरे ते लावून घ्यायचे त्याच्याकडून. मला मी दाखवतो तिकडे गेल्यावर. आता फक्त त्यांनी बंद नसेल केलं पाहिजे, ते 8:30 वाजले आहेत. तो 9 वाजेपर्यंत एखादा असतो काहीतरी. तर चला जाऊ फटफट. तर फायनली आपण आहे ना ही ट्रॉफी चॉईस केली आहे, सन्मान चिन्ह टाईप. कारण का गावी लहान मुलं आहे ना डान्स करणार आहेत, त्यासाठी ना आपण ही ट्रॉफी चॉईस केली आहे आपल्या स्टुडंटसोबत. 140ला पडली आपल्याला. टोटल 25 केल्यात आपण. अजून आपल्याला मॅन ऑफ द मॅचच्या पण घ्यायच्या 2 फक्त ठरवून ठेवले आहेत. त्याचं पेमेंट आपण नंतर करणार आहे. अजून ते डिसाईड नाही झालं त्या दोघांपैकी कोणतं घ्यायचं आहे ते. तर आपण येऊ नंतर परत करू. आता थोड्या वेळ आता घरी जाऊ, खूप भूक लागली आहे. थोडा वेळ भेटू. चला तर फटफट निघू. घरून सारखे फोन येत आहेत, जेवायला या. तरी आपल्याला खूप लेट झाला आहे. 8:30ला जेवतो. आता नॉर्मल एक 9 वाजले आहेत आणि घरातून सारखे फोन करत आहेत. तर आपल्यासाठी ते लोक जेवायचे थांबले आहेत. पण दिवेश, तू घरी जातोयस? तुझ्या घरी जातोयस की एरिया जातोयस ना? हां ठीक आहे. चला, दिवेश आपल्याला गाडी चालवेल. आपण दिवेशला हँडओव्हर केली आपली गाडी. इकडे ना दिवेशची 24ची एकदम स्वस्त वाटली तो ट्रॉफी. प्लास्टिक आहे. तो नॉर्मल रेट वाटला. आता आपण ती एक त्या सिलेक्ट केल्याच्या 25 ट्रॉफ्या
म्हणजे एक ते सन्मान चिन्ह टाईप ते अशी तर लहान मुलांसाठी द्यायचं. 30 तारीख, आज तारीख 25 आहे. आपण आज पेमेंट केलं, त्याचा ॲडव्हान्स दिला 1000 रुपये. तर द्यायचं कसं, तर त्याचं आहे ना आपल्याला 30 तारखेपर्यंत ती लोकं सगळं स्टिकर्स वगैरे लावून सगळं देणार. त्यामध्ये सगळे स्टिकर वगैरे सगळे व्हॅल्यूड आहे त्याच्यामध्ये, ते लोकं ते करून देणार. फक्त आपल्याला जे काय लिहायचं ते आपण फक्त पाठवून द्यायचं. एवढी भूक लागली आहे. नाश्ता केला फक्त डोसा. आणि आता म्हटलं जाऊ लवकर. आपण आरतीला थांबलो. आपण थोडा लेट झाला, कामावरून आलो आणि लॉकच खुलत नव्हतं. दोन चाव्या लावलेल्या. 2 चाव्याने पण खुलत नाही, 2 चाव्याने पण खुलत नाही. अति सुट्टी बाजूवाले आले, त्यांनी पकड वगैरे करून तिथे टाईम म्हणजे जास्त झाला. त्यामुळे आता आपलं सगळं व्यवस्थित वेळेवर झालं असतं. तर चला जा. कुठे आलाय? मी पण जेवणच येतो ना, परत यायला काय चल डायरेक्ट एरियात. नाही मग परत डायरेक्ट डिसिजन चेंज केला. तू कसा येशील? मी चालत येणार. आता याला इथे सोडूया. आणि आपण बाईकने जाऊया. हा आपला हे लिंक रोडला राहतो, बंदर पकडीला आपल्या इकडे. तर ना आता पण मस्त जेवण वगैरे आलोय. तर आता सानूसोबत गप्पा मारणार आहे आपण. हाय सानू, काय आलं? नीट बस. दिसत नाही सर. हाय सानू, बोल. काय आलं? हाय सानू. सानू तू एकदम चंपू झाली आहेस ग. सेम तुझी आणि माझी स्टाईल केस सेम आहेत ग. तर राहून दे ना, डिस्टर्ब करते ना आपल्याला व्हिडिओमध्ये ना. कशी आहेस? अरे खोकला आलाय. बस आता ॲक्टिंग कमी करा. आता ही ॲक्टिंग करायला लागली आहे सानू. विचार सगळं बोल, तुम्ही कसे आहेत सगळे? विचार. हाय बोल. हाय, तुम्ही कसे सगळे? मोठ्याने बोल. मे महिन्यात गावी जाणार की नाही? सानू गावी जाणार आहे ना. सानू काय आहे तुझ्या घरी? काय नाही. काय काकाचं लग्न आहे ना तुझ्या? मग बोल आमच्या गावी या, म्हणजे काकाचं लग्न आहे. कुठल्या काकाचं? नाव काय तुझं? हा काका नाव आहे. काकाचं आहे का? हा काय पली? आवाज नाही तुझा. काय नीट बोलतेस तू? मी काय पण नाही बोलते. सानू मग आमच्या गावी येणार आहे काय? सानू मग तिकडे आपण ब्लॉग करूया. सानू आपण करूया ना. गावी येशील ना आमच्या? हा अबे आपलं सबस्क्रायबर आलाय. तुझं नाव काय? दक्ष घरात आपलं सबस्क्रायबर आलाय. दक्ष आहे ना, आपले सगळे व्हिडिओ बघत असतो. दक्ष बोलतो मला पण ब्लॉगमध्ये घ्या करून. त्याला पण ब्लॉगमध्ये घेतलं. आणि आपला सबस्क्रायबर आहे ना, खास आहे ना, विरार ईस्टवरून आपल्या भेटायसाठी आला आहे. आणि त्या मावशीचा मुलगा आहे आपला. आणि तो तुम्ही एक लहानपणी एक ॲडव्हर्टाईज बघितली असेल, बंटी तेरा साबुन स्लो आहे क्या करके. त्यामधला जो ना बंटी, तो हाच बंटी. तो त्या बंटीचा आहे ना लहान भाऊ, हा छोटा बंटी. हां तो असू नको. हाय कर सगळ्यांना, हाय कर. आणि मी काय म्हणतोय, आपल्या चॅनलला रॉयल गाडी तुला माहीत बघितलं असेल, जाऊन पहिला सबस्क्रायबरच्या फ्रेंड्सला पण सांग सबस्क्राईब करायला. हा काय बंटीचा आहे ना, बंटीचा लहान भाऊ. हां तुम्ही आपलं तू पण सांग, आपल्या दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मोठ्याने बोल, आवाज नाही. सबस्क्राईब करा. आपल्या दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मोठ्याने बोल. मोठ्याने बोल, माईक तिकडे. आपल्या दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हां ठीक आहे, धन्यवाद. तर चला मित्रांनो, रात्रीचे 11 वाजलेत. आता जायचं झोपायला. दिवस चाललं त्याच्या घरी. आपण जाऊया आपल्या घरी. हा ब्लॉग इथे सेंड करूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि आपले असेच ब्लॉग बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.